नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अजितदादांनी अमित शहा यांच्याकडे व्यक्त केली मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई विमानतळावर काल शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची बैठक पार पडली। यात अजितदादांनी मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे। अजितदादा यांनी बिहारचा पॅटर्नचा दाखला देत महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे असे शहा यांना सांगितले। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा ठोकलेल्या जागांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। अजितदादा गटातील एका वरिष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार शहा, शिंदे आणि अजितदादा यांच्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून विधानसभेच्या जागा वाटपांबाबत चर्चा सुरू आहे। भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकते, तर अजितदादा गटाला 70 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे। शहा यांच्यासोबत मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत विधानसभेच्या 40 जागांबाबत चर्चा झाली।